अमरावती शहर पोलीस, अमरावती ग्रामीण पोलीस आणि SRPFच्या जवानांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। जिल्ह्यातील एकूण 499 रिक्त जागांसाठी 52,401 उमेदवारांनी अर्ज भरले, तर ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी काटेकोरपणे लक्ष ठेवून आहेत। अमरावती शहर पोलीस, अमरावती जिल्हा पोलीस आणि SRPFच्या जवानांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात 74 पदांसाठी, ग्रामीणमध्ये 1982 पोलीस पदांसाठी, तर चालकाच्या 9 पदांसाठी आणि SRPFमध्ये 218 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। यामध्ये एकूण जागांसाठी 52,401 उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे। 19 ते 24 जून या कालावधीत या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। यामध्ये पुरुष उमेदवारांसह महिला उमेदवारांच्या निकषानुसार शारीरिक चाचणी होणार आहे। तर लाच अथवा पदभरतीत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकारी काटेकोरपणे लक्ष देत आहेत। अमरावती शहरामध्ये पोलीस भरती सुरू झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ही पोलीस भरती सुरू झालेली आहे। आपण सध्या अमरावतीच्या पोलीस मैदानावर आहोत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते आपली चाचणी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून ही चाचणी सुरू झालेली आहे आणि सकाळपासून ही चाचणी सुरू झालेली आहे आणि पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी CCTVची व्यवस्था आहे। मैदान क्रमांक आखण्यात आलेले आहे। रनिंगचा ट्रॅक जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि याच विषयावर आता बोलण्यासाठी आपल्यासोबत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर आहेत। सर, काय सांगाल, अमरावती शहरात आजपासून पोलीस भरती सुरू झाली? अमरावती शहरची पोलीस भरती सुरू झालेली आहे सकाळपासून। यामध्ये दररोज 600 ते 800 विद्यार्थी उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत। जवळपास 4,780 विद्यार्थी आपल्याकडे यांनी अर्ज केलेला आहे। त्यामुळे उमेदवारांनी कुठल्याही आमिषास बळी पडू नये, प्रलोभनास बळी पडू नये असे सुद्धा आवाहन केलेलं आहे सर्वच ठिकाणी। कोणाला काही याबद्दल तक्रार असेल तर ते वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा नियंत्रण कक्ष किंवा पोलीस मुख्यालय, DG ऑफिस, अँटी करप्शन ब्युरो इथे तक्रार करू शकतात। त्यामुळे त्यांना कुठलाही डाऊट असेल तर ते याबद्दल आपलं शंका निरसन करू शकतात। त्यामुळे अत्यंत पारदर्शी अशा वातावरणात पोलीस भरतीचं जे आहे परीक्षा सुरू आहे। काल तुम्ही सर हे सांगितलं होतं की जे बाहेरगावचे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी आपण वसंत हॉलमध्ये व्यवस्था केली। बाहेरगावचे जे विद्यार्थी आलेले आहेत, उमेदवार आलेले आहेत, ज्यांना राहायची व्यवस्था नाही किंवा ज्यांना अडचण आहे तर त्यांना आम्ही वसंत हॉलमध्ये जे वेलफेअरचा हॉल आहे तिथे राहण्याची व्यवस्था केली आहे। तिथे पाण्याची आणि झोपण्याची सोय आहे। सध्या तर पावसाचं वातावरण नाही आहे, कडक ऊन आहे, मात्र जर पावसाचा व्यत्यय आला तर कशा पावसासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, ग्राउंड ओलं होऊ नये, खराब होऊ नये म्हणून। त्या व्यतिरिक्त जर मोठा पाऊस आला आणि खराब जरी झाला ग्राउंड तर त्या दिवशी प्रक्रिया आम्ही थांबवू आणि ती प्रक्रिया पुढच्या दिवशी ज्यावेळेस ग्राउंड चांगलं होऊन जाईल त्यावेळेस ती प्रक्रिया करण्यात येईल आणि सर्वांनाच फेअर चान्स, कुठल्याही विद्यार्थी उमेदवाराला जे आहे चान्स ते मुकणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। नक्की जर आपण पाहिलं तर अत्यंत पारदर्शकपणे या ठिकाणी पोलिसांची जी भरती सुरू आहे असंच मत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सरांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं आहे। अमरावती शहर पोलिसांची भरती पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होत आहे, तर ग्रामीण पोलिसांची भरती ही जोग स्टेडियम या ठिकाणी होत आहे। दोन्ही ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। ग्रामीण पोलीसमध्ये 198 आणि चालकासाठी 9 अशा 207 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। ग्रामीण पोलिसांकडे 25,549 अर्ज प्राप्त झाले आहेत, तर पदभरतीसाठी कोणी आमिष दिल्यास अथवा लाचेची मागणी केल्यास विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलंय। आज के दिन में भर्ती का पहला दिन है। अमरावती ग्रामीण घटक की तरफ से आज के दिन में हमने टोटल 800 उम्मीदवार जो है बुलाए हैं। सवेरे 4:30 बजे से बंदोबस्त लगाया है एंड उम्मीदवारों को 4:30 से ऑनवर्ड्स हमने शुरू किया है प्रोसेस। अभी तक इन टोटल 570 और कैंडिडेट्स आए हैं एंड थैंकफुली सारा जो अपना सिस्टम है वो काफ़ी स्मूथ चल रहा है। पिछले साल अमरावती ग्रामीण में टेक्निकल कुछ इश्यूज़ होने की वजह से थोड़ा प्रॉब्लम्स हुआ था। इसी वजह से इस साल जो है हम थोड़ा एक्स्ट्रा केयरफुल होके चीज़ों को एड्रेस कर रहे हैं एंड टेक्निकल असिस्टेंस के तौर पे हमने एक RFID टेक्नोलॉजी के साथ में
टेक्निकल वेंडर हमने भर्ती में असिस्ट करने के लिए उनको लगाया है। तो 100 मीटर और 1600 मीटर दोनों इवेंट में ये लोग हमको असिस्ट करने वाले हैं। टेक्नोलॉजी में कैंडिडेट जो आ रहा है, उम्मीदवार जो आ रहे हैं, उनके पाँव पे एक एंकलेट की तरह RFID चिप एनेबल्ड जो है सिस्टम उनके पाँव में बांध दिया जाता है बिफोर एंटरिंग द ग्राउंड। पोलीस विभागाअंतर्गत पदभरती होत असून इच्छुक आणि पात्र तरुणांमध्ये पदभरतीसाठी मोठा उत्साह आहे। ते देखील जोमाने आणि पूर्ण तयारीने पदभरतीत उतरत आहेत, तर पोलीस विभाग देखील पदभरतीसाठी पूर्णपणे सज्ज झालाय। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।